पिढीचे कुळी मुळे तुझे उकरून काढीन, 7 पिढीचे कुळी मुळे तुझे उकरून काढीन. तुझा जिपरा तोडीन, तुला हितच गाडीन. तुझा जिपरा तोडीन, तुला 7 पिढीचे कुळी मुळे तुझे उकरून काढीन, 7 पिढीचे कुळी मुळे तुझे उकरून काढीन. तुझा जिपरा तोडीन, तुला हितच गाडीन. तुझा जिपरा तोडीन, तुला. जय शिवराय. नमस्कार भावांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय. जर चॅनलवरती जर कोणी फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉनला ऑल सेट करायला विसरू नका. तर भावांनो, सुरुवातीला जो स्टार्टिंगचा प्रिव्ह्यू व्हिडिओ बघितला जाईल तर भावांनो तसे स्टेटस व्हिडिओ बनवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर भावांनो, या व्हिडिओचं जे लागणारं मटेरियल आहे ते आपण आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला देत असतो. त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरायचं नाही आहे. तर भावांनो, हे मटेरियल कसं तुम्हाला वापरायचं आहे ते माहीत नसेल तर त्यावर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर भावांनो, चला तेवढी वेळ न घालवता व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. तर भावांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी स्क्रीनवर जे 2 ॲप दिसत आहे त्या ॲपची तुम्हाला गरज पडणार आहे. तर भावांनो, यासाठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे, तिथं तुम्हाला हे सगळं भेटून जाणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सुरुवातीला कोणत्याही एका VPN डाउनलोड करून तुम्हाला कोणत्याही एक VPN आपल्या मोबाईलला सर्वप्रथम कनेक्ट करून घ्यायचं आहे. यानंतर ह्या ॲपला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आणि मोबाईल डाटा ऑन ठेवायचा आहे. तर मोबाईल डाटा ऑन कंपल्सरी ठेवायचा आहे भावांनो, त्याशिवाय काय नाही. यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे भावांनो. ॲल्बम्समध्ये आपण जे मटेरियलमध्ये फोल्डर ठेवले आहे त्यावर क्लिक करायचे आणि फोटोजमध्ये जायचे. फोटोजमध्ये गेल्यानंतर आपला जो फोटो आहे तो आपण इथे सिलेक्ट करतो आहे. हा फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला रेशोमध्ये आपला 9:16चा रेशो सिलेक्ट करायचा आहे आणि फोटो हा जो काय आहे तुम्हाला स्क्रीनला झूम करून घ्यायचा आहे. जर तुमचा फोटो ऑलरेडी सेट असेल तर तुम्हाला हे सर्व काही करायची गरज नाही आहे. त्यानंतर एंडिंगमध्ये जाऊन एंडिंग डिलीट करून टाकायची. यानंतर भावांनो, ॲड ऑडिओमध्ये क्लिक करायचे आणि साऊंड्समध्ये जायचे. साऊंड्स ऑडिओमध्ये गेल्यानंतर भावांनो तुम्हाला आपला साऊंड जो आहे तो ॲड करायचा आहे. तर साऊंड ॲड करण्यासाठी ती जी प्रोसेस आहे ती एकदम सोपी असणार आहे, ते देखील दाखवून देतो. तर भावांनो, नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे तुम्ही बघू शकता किती वेळ लागते. तर भावांनो, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवेज सेट करायला विसरू नका. या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि ह्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर साऊंड फ्रॉम व्हिडिओ करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या 15 सेकंदाचा जो आपल्या मटेरियलमध्ये व्हिडिओ दिला जाणार आहे त्यावरती क्लिक करून इम्पोर्ट साऊंड ओनली करून घ्यायचं आहे. यानंतर हा जो ऑडिओ इथं एक्सट्रॅक्ट झालेला असणार आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता आपला जो साऊंड आहे तो व्हिडिओला सेट झालेला. ओके. यानंतर हा जो फोटो आहे तो आपण व्यवस्थितपणे फोटोच्या आपल्या ज्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत सेट करून घेतलेला आहे. ओके. यानंतर भावांनो, आता तुम्हाला व्हिडिओचं जे काही गाणं आहे ते एकदा ऐकून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे एक आपल्याला बीट द्यायची आहे. आणि त्यानंतर इथे एक द्यायचे आणि त्यानंतर इथे एक द्यायची. जिथे तुम्हाला वाटते बीट आहे तिथं आपण बीट दिलेली आहे. ओके. यानंतर या फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या फिल्टरवर जायचं आहे आणि या फिल्टरवर गेल्यानंतर भावनो मी तुम्हाला एक फिल्टर सांगणार आहे. एक जबरदस्त असा फिल्टर जो आहे तो आपल्याला इथं लावायचा आहे. त्यासाठी फिल्टरमध्ये आल्यानंतर भावनो तुम्हाला इथं मोनोमध्ये जायचं आहे आणि मोनोमध्ये भावनो तुम्हाला हा रोमन हॉलिडे म्हणून एक फिल्टर दिसणार आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. तर ह्याची ॲडजस्टमेंट तुम्ही तुमच्या चॉईसनुसार करून घ्यायची. ओके. यानंतर हा फोटोवर राईट क्लिक करून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला पुन्हा एकदा फिल्टरमध्ये जायचं आहे आणि फिल्टरमध्ये गेल्यानंतर भावनो तुम्हाला बघू शकता इथं एक सांगतोय तो फिल्टर तुम्हाला लावून द्यायचा आहे. इथं तुम्हाला मोनोमध्येच बघू शकता BW किंवा BW2 असं तुम्ही एक लावायचं. तर BW2 आपण लावून देणार आहे आणि त्याची ॲडजस्टमेंट आपण एवढी ठेवलेली आहे. ओके. यानंतर भावनो इथं कुठंच फिल्टर लावायची गरज नाही. ओके. यानंतर भावनो या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. भावनो या फोटोला तुम्हाला जो काय आहे रॉक व्हर्टिकली इफेक्ट लावायचा आहे आणि त्या ह्या दुसऱ्या फोटोला तुम्हाला एक साधारणतः अशाच प्रकारचा हा जो आपण रॉक अशा प्रकारे लावायचा आहे. आणि हा जो तिसरा फोटो आहे यावरती 4.1 सेकंदाचा त्यावरती जाऊन हा तुम्हाला शेक 3चा इफेक्ट लावून द्यायचा. ओके. त्यानंतर म्हणून आता हे आपलं इथलं काम झालेलं आहे.
यानंतर भावनो तुम्हाला ओव्हरलेमध्ये जायचं आणि ओव्हरलेमध्ये ॲड ओव्हरले करायचे आणि ॲड ओव्हरले केल्यानंतर आपलं मटेरियलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला इथं बघू शकता जे काही आपलं जे मटेरियल आहे ते भेटणार आहे तर ॲड करून घ्यायचं. हा जी इमोजी आहे आणि हा व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपल्या सेट करून घ्यायचा बघू शकता. त्यानंतर हा जो इमोजी जिथं पाहिजे तिथं तुम्ही ठेवू शकता. तर मग आपण इथं ठेवणार आहे खाली. ओके. यानंतर भावनो हे काम आपलं इथं झाल्यानंतर आपण इफेक्ट्समध्ये जाणार आहोत आणि व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे भावनो. व्हिडिओ इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर भावनो इथं एकदम सोप्या पद्धतीने आपण इफेक्ट लावू शकतो. तर भावनो बघू शकता ट्रेंडिंगमध्ये ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये भावनो तुम्हाला हॅलो ब्लर म्हणून दिसतोय. तर हॅलो ब्लर तुम्हाला सर्वप्रथम पहिला ॲड करून घे. बघू शकता हा हॅलो ब्लर आपण इथं साधारणतः थोडासा कमी करून 2 सेकंदापर्यंत इथं ठेवूया. या कॉर्नरवरती क्लिक करून आपण इथे हे करणार आहोत. ओके. यानंतर भावनो ह्या फिल्टरवर यायचं आणि इथे बघू इथे यायचे या दुसऱ्या फोटोवरती आणि तुम्हाला पुन्हा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे आणि व्हिडिओ इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर बघू शकता इथं नाईट क्लब म्हणून भेटतंय. नाईट क्लब. तर अशा प्रकारे लोड होतंय भावनो. बघू शकता खूप सारे इफेक्ट आहेत भावनो. तर यामध्ये स्प्लिट फ्लिकर तुम्हाला भेटणार आहे तो ॲड करायचा आहे. बघू शकता स्प्लिट फ्लिकर इफेक्ट एक नवीन असा इफेक्ट आहे बघू शकता. तर मोबाईल तुमचा हँग होऊ शकतो किंवा नाही पण होणार. तर बघू शकता कमी एवढ्या ड्युरेशनमध्ये हा इफेक्ट तुम्हाला ठेवायचा. जिथं ते वाळतंय तडतड तिथे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. यानंतर तुम्हाला कुठेही क्लिक करायचं आहे आणि हा इफेक्ट आपला झालेला आहे. यानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि तुम्हाला आता ग्लिचमध्ये जायचं आहे आणि ग्लिचमध्ये गेल्यानंतर भावनो सर्वात खाली तुम्हाला जो काय हा क्रोमॅटिक म्हणून इफेक्ट भेटतो तो ॲड करायचा आहे आणि ॲडजस्ट करता इंटेन्सिटी तुम्ही करू शकता. ओके. तर इंटेन्सिटी कमी करून तुम्ही इथं व्हिडिओच्या शेवटपर्यंत हा सेट करायचा आहे आणि अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे तो भावनो सेट झाला आहे. तर भावनो नेट स्लो असल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ समजला नसेल तर व्हिडिओ स्टेप बाय स्टेप स्लोली बघा. तुम्हाला नक्की समजेल. काय अडचण आली तर तुम्ही नक्की विचारू शकता आपल्या इंस्टाग्राम आयडीला. त्याचबरोबर आता व्हिडिओ सेव्ह करण्याची प्रोसेस तुम्हाला सांगून देतो. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब आत्ताच करा. या कॉर्नरच्या बटनवर क्लिक करायचं म्हणजे 720 लिहिलं आहे तिथं तुम्हाला 1080 करायचं आहे आणि 30 फ्रेम रेट 30 करून हे कोड रेट हाय करायचं आहे आणि हे जे कॉर्नरचं अप बटन आहे त्यावरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्टिंग प्रोसेसला झालेला आहे. व्हिडिओ एक्सपोर्टिंग प्रोसेस झाल्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तो आपल्या गॅलरीमध्ये अगदी सोप्या पद्धतीने दिसणार आहे. तर म्हणून अशाच प्रकारच्या व्हिडिओ एडिटिंगसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.